तर राम राम भावना, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आजचा व्लॉग घरूनच सुरू होतोय. आपल्याला गुरांना टाकायचे, चारा टाकायचा गुरांना, त्याची कुट्टी वगैरे केली, टाकू आपण. बायको एकदा गेले त्या नवऱ्याचं काय नाही, नवरा गेला तरी बायकोची पैसे टाकली. घ्यायचं हे भरून इथं टाकायचं. बाकी तिथं तीन म्हशी आहेत, तिन्हीला पण टाकायचं. हाताने भरायचं ते, बाकी भरू आपण. तरी आपण इथं अजून कुठे केली एक्स्ट्रा, आणि समोर गाईला टाकली आणि 3 म्हशीला टाकले. इथं गाई आहे. आणि अजून इथं 3 म्हशी आहेत, लहान मोठी त्याच्या मोठी. मला टाकलं खायला. आणि आज आपल्याला एवढंच काम आहे, बाकी काही नाही. यांना पाणी, चारा. लोक लय शिकते, नोकरीला लागते, प्रत्येक बाबा नोकरी लागून काय करायचं बरं? आता काय करायचं, आपल्या स्वतःची मजा होती ना. काय माझ्या होती नोकरी लागून? तर आपल्या खाण्यापिण्याचं नाही, आपलं खायला नाही का लोकांच्या इथं राहावाला. दुसऱ्याचं नोकर बनवून राहण्यापेक्षा आपलं स्वतःच काहीतरी उघडायचं. समजून घ्यावं. आता 12 झाली तर आता दुसऱ्या मग याचा अभ्यास करायचा. आता घरच्याचं असं म्हणणं आहे, आजी आहे माझी, तर तिचं म्हणणं काय आहे, तर ती म्हणते चांगलं शिक, नोकरी लाग. नोकरी लागून काय भेटणार आहे? काय भेटेन काय? सगळं लोनवरती घ्यायचं, EMI. गाडी घ्यायची, EMI वरती घ्यायचं. महाग फोन घ्यायचा, EMI वरती घ्यायचा. मग चालूमध्ये ते फेडायचं. मग जर फ्लॅट घेणं झालं, आयुष्यभर तेच फेडत राहायचं. आपलं स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करायचा, माझं असं प्लॅनिंग आहे. पण बिझनेस काय सुरू करायचा हे पण चालू डोक्यात. असं नाही की मी उठतो, जेवतो, झोपतो, असं काही नाही माझं. रात्री मी पार 3-4 वाजता झोपतो. काय करायचं मी पाहतो, थोडं डोकं लावून पाहतो. म्हणजे ह्या फील्डमध्ये गेल्यावरती कसं राहील, काय राहील. आणि ज्यांना तो अनुभव आहे त्यांच्यासोबत थोडी गाठभेट घेतो. तशी मुलाखत घेतात ना, तसं त्यांना विचारून पाहतो की हा कसं होतं याच्यामध्ये. जर आपण उतरलो, ह्या क्षेत्रामध्ये जर उतरलो, तर आपल्याला काय लागेल, किती वर्ष लागतील, आणि किती वर्ष त्या फील्डला द्यावे लागतील आपल्याला. एवढा सगळा विचार करतो मी. आता विचार करतो म्हणजे लगेच नाही ना विचार करता येत, त्याला बरेच दिवस जातात. त्या फील्डची माहिती घ्यायची, तुला त्या फील्डमध्ये उतरायचं म्हणल्यावर तुला त्या फील्डबद्दल सगळं माहिती पाहिजे ना. तर त्याच्यासाठी आपण थोडीफार मेहनत घेऊ अजून. आता एवढे 12वीचे पेपर देऊ, हा एक पडाव आहे. हा पडाव झाला म्हणजे हा शाळेचा अंतिम पडाव राहील माझा. तसं पाहू आपण काय नाही. आपण गावात आलोत. आपल्या गाडीचं टायर पंक्चर आहे. ही राहिली मामाची गाडी, तिचं मागचं टायर पंक्चर आहे. मामा पण आलते आपल्यासोबत. बाकी कार होती ती समोर पार्क केलेली होती, ती पण न्यायची घरी. मामा म्हणले तिथं लाव, बाकी म्हणले येतो. मग आता त्यांना सांगितलं, ते समोर गेले, काहीतरी काम होतं त्यांचं. बाकी मग करतील आणि मग जाऊ घरी. आपण गाडी आणली चांगली करून, पहिल्यासारखी करून आणली गाडी. पंक्चर काढलं गाडीचं, गाडी समोर लावली. इथं थोडं काम होतं, ते काम केलं. बाकी आता फर्स्ट क्लास झाली, पहिल्यावानी सुटसुटीत झाली आपली गाडी. मामाचे मुलं आहेत,
फोन पाहते तिथं. तरी आता जाऊ घरी. आपण शेतातून घरी आलो तर आता आपण जेवण करू. करू जेवण. पण जेवण केलं आताच. बाकी उद्या कॉलेज नाही तसं. आपण झोपू आता थोड्या टायमाने. उशीर नाही झाला तसं काहीच नाही. पण रात्री काय झालं, गप्पा मारायला कोणी नव्हतं रात्री. कधी कधी असं होतं की गप्पा मारता मारता झोप लागते. तर असा विषय होतो. त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ इथंच संपवू आणि भेटू तुम्हाला घेऊ त्याच्या नवीन व्लॉगवरती. जय शंभू नारायण.